कोल्हापूरच्या कागलमधून आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्यासोबत जोडले गेले आहेत. त्यांच्याकडे जाणार आहोत. प्रताप, कागल नगरपालिकेची निवडणूक या ना त्या कारणामुळे चर्चेत आलेली होती. मतदानाला काही तास शिल्लक असतानाच ठाकरेंचा उमेदवार शिवसेनेनं फोडला. त्यामुळे आता तिथे देखील चांगलीच चर्चा सुरू झालेली आहे. त्या ठिकाणी सध्या आपल्याला काय स्थिती पाहायला मिळते, कशी तयारी सुरू आहे? खरं तर गावगाड्याची निवडणूक, सामान्य कार्यकर्त्याची निवडणूक, पण राज्य पातळीवर जाऊन पोहोचलेले अशा प्रकारचं चित्र संपूर्ण राज्यभरात दिसते. तशाच प्रकारची स्थिती कोल्हापूर जिल्ह्यात दिसते, पश्चिम महाराष्ट्रात दिसते. मी कागलमधील एका मतदान केंद्रावर आहे. एकूणच आपण पाहतो की कागलमधली जी लढत आहे ती अटातडीची मानली जाते आणि त्या दृष्टीने आपण पाहतो की सर्व प्रशासकीय यंत्रणा या ठिकाणी तयार झालेली आहे. उमेदवार प्रतिनिधी जे आहेत ते आता आपण सध्या बघतोय की त्यांना मॉकपॉल करून दाखवलं जातंय आणि त्यानंतर आपण पाहतोय की एकूणच जे कार्यकर्ते आहेत ते इकडे आलेले आहेत आणि त्यांनी जे मॉकपॉल जे दाखवलं जातं त्याकडे लक्ष देऊन व्यवस्थित मतदान होतं का याची पाहणी करतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर अनेक मंत्र्यांचे दौरे, अनेक मंत्र्यांचे या ठिकाणी प्रचारसभा या निवडणुकीच्या निमित्तानं पाहायला मिळालेल्या आहेत. एकूणच आपण पाहतो की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 51 नगराध्यक्ष पदासाठी या ठिकाणी उमेदवार रिंगणात आहेत. एकूणच आपण पाहतो की अतिशय अटातटीच्या लढती ज्या आहेत ते प्रामुख्याने कागल असेल, मुरगुड असेल, गडिंग्लज असेल, चंदगड असेल, जयसिंगपूर, शिरोळ या भागामध्ये होतात. अनेक नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागलेल्या चंद्रकांत दादा पाटील आहेत, हसन मुश्रीफ आहेत, मंत्री, राज्यसभा खासदार धनंजय महाडिक आहेत, सतेज पाटील काँग्रेसचे नेते आहेत. या सर्वांच्या जे राजकीय भवितव्य सामान्य कार्यकर्त्यांच्या त्या पणाला लागलेल्या आहेत. त्यामुळं प्रत्येकानं वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी आपापली जी बाजू आहे ती भक्कम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण याच्यामध्ये प्रामुख्याने भाजपच्या वतीनं आपण पाहतो की बहुतांश ठिकाणी भाजपच्या चिन्हावर या ठिकाणी निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. तशाच प्रकारची स्थिती हसन मुश्रीफ यांची आहे. हसन मुश्रीफ यांनी आपण पाहिलं तर कागल असेल, गडिंग्लज असेल आणि मुरगुड या ठिकाणी प्रामुख्याने घड्याळ चिन्हावर ते निवडणूक लढवत आहेत. खरं तर आपण पाहतो की हसन मुश्रीफांनी एक वक्तव्य केलं होतं की गावातली निवडणूक लढवणं म्हणजे अंगावर काटा येतो, कारण अनेक कार्यकर्ते इच्छुक असतात आणि तशाच प्रकारची स्थिती या ठिकाणी दिसून आलेली आहे. त्यामुळे अनेकांनी बंडखोरी केलेली आहे. त्यामुळे आपण पाहतो की बंडखोरी रोखण्यामध्ये देखील काही प्रमाणात यश आलंय, पण अनेक जण निवडणूक रिंगणात आहेत. या सर्वाचा परिणाम कसा होतोय पाहणं महत्त्वाचं असणार. पण एकूणच आपण पाहतो की सामान्य कार्यकर्त्यांची निवडणूक राज्य पातळीवर पोहोचल्याची पहिल्यांदाच अनेकांना अनुभवती येते. त्यामुळं उद्या जे मतमोजणी आहे त्याच्यामध्ये कशा प्रकारची स्थिती, कशा प्रकारचा रिझल्ट येतो हे पाहणं महत्त्वाचं असणार. पण एकूणच आपण पाहतोय की प्रत्येक नेत्याने आपली प्रतिष्ठा आहे ती पणाला लावल्याचं चित्र या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला दिसून येत आहे. नक्कीच प्रताप, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद. आणि कोल्हापूरमध्ये हे राजकारण कशा प्रकारे सुरू आहे, फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे या संदर्भात तुम्ही माहिती देत होतात.